परत येते तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या 7 डेजच्या डे 3 मध्ये. तर मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलं की जगन्नाथपुरीतले महत्त्वाचे जे प्लेसेस आहेत ते सगळं दाखवणार आहे म्हणून तुम्हाला. पुरीमधून बाहेर पडताच लगेच एक छोटस नदी लागली आम्हाला आणि रस्त्यामध्ये महादेवच्या मंदिरापाशी गाडी स्टॉप केली ती दर्शन घेण्यासाठी. कुछ भी कहो पर इसको मारना पडेगा भाई. शूज काढायला लागते म्हणताना भाईनं आत याच कॅन्सल केलता आणि तसं जर बघताना हे नदी वाटते बट हे आहे समुद्र. जिथे येऊन पोहोचले बघा जे प्लेसेस बघण्यासाठी आम्ही निघालो ते म्हणजे कोरडाळ म्हणून नाव आहे बघा या प्लेसचं. हे प्लेस बघण्यासाठी खूपच सुंदर आहे. अजून एक गोष्ट ते 10 रुपयाच्या नोटवर आपण जे चक्र बघतो ना ते चक्र इथलंच आहे. आतनं पण खूप सुंदर आहे बघा. त्यासाठी जिकडे आधी तिकीट घेते ते आत जाण्यासाठी. तर या मंदिरला 1250 मध्ये बनवलं गेलं राजा नरसिंह प्रथम यांच्याकडून. हा मंदिर पुरी जिल्ह्यात असलेल्या कोर्नार कस्बेमध्ये स्थित आहे आणि हा मंदिर समुद्र तटवर आहे त्याच्यामुळे सूर्यदेवला समर्पित पण आहे. बाकी सगळे ठीक आहे पण कोणार्क नावाचा अर्थ काय आणि त्याच्यासोबतच कोणार्क नाव कुठून आलं. कोण आणि आकर ह्या दोन्ही शब्दाने बनलं जातं कोणार्क. आणि तिथनं बाहेर येऊपर्यंत ही मासे एक असं लय होती आणि महाराजांना काय घेतलेलं कोणास ठाऊक लय आंबट होतं त्याच्यामुळेच गोड आधी चहा पेलं. आणि अशा पद्धतीने आजचा ब्लॉग आपला इथंच खतम होतो. भेटू नवीन ब्लॉग मध्ये.